जेव्हा किंग चार्ल्स आलेले, जेव्हा रिचर्ड ब्रॅन्सन तुम्हाला भेटायला आले, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आजपर्यंत किती कॉलेजेस, शाळा, युनिव्हर्सिटी, कॉर्पोरेट कंपनी तुम्ही सेशन घेतलेलं आहे? असे किती आणि किती देशामध्ये तुम्ही किती वर्षापासून हे केलेलं आहे? झिरो एरर आणि सिक्स सिग्मा क्वालिटीचा सिक्रेट काय आहे? मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की का हे सगळे मोठे लोक भेटायला आले, लाईक किंग चार्ल्स, सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे तुमच्या हिशोबाने असं का भेटायला आलेले? ऍक्च्युली त्यांना काय पाहिजे होतं, त्यांना काय शिकायचं होतं? तिसऱ्या पिढीतून चालणारा एक साधं पण जगातील मान्यता मिळवलेला टिफिन सिस्टम चालवणारा नेटवर्क. जेव्हा नवीन मेंबर येतो तुमच्यामध्ये, त्याला कसं तुम्ही नवीन मेंबरना ट्रेन करताना तुम्ही काय शिकवता जेणेकरून क्वालिटी कायम राहते? कमी उत्पन्न असून सुद्धा डबेवाले पैसे कसे बचत करतात? आजच्या तरुण पिढीला तुम्ही ही सिम्प्लिसिटी आणि पैसे याबद्दल काय सल्ला द्याल? टॉप इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही दिलेला मेसेज काय होता आणि कॉर्पोरेट जे लीडर आहेत, ऑन्टरप्रेनरनी तुमच्याकडून काय शिकायला हवं? मी असा त्यांच्यावर बोलणार आहे ज्यांना एक वेगळी ओळख देण्याची गरज नाहीये. त्यांचं नाव आहे श्री रघुनाथ मेदगे. सगळ्यांना माहितीच आहे, हे प्रेसिडेंट आहेत मुंबई डबावाला असोसिएशनचे. मॅनेजमेंट गुरु आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत. मी जर तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी, खरं तर आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलण्याची गरज नाही आहे, त्यांच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही जर गुगलवरती त्यांचं नाव टाकलात, डब्बावाल्यांचं नाव टाकलं, तर त्यांना तुम्हाला सगळ्या काही गोष्टी त्यांच्याबद्दल माहिती पडणार. तरीही काही खास गोष्टी मी तुम्हाला अ, ह्यांच्याबद्दल सांगणार आहे. श्री रघुनाथ मेदगे आणि डबावाला यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगणार, जसे की जे लंडनचे राजा, किंग किंग ऑफ द युनायटेड किंगडम, किंग चार्ल्स यांनी त्यांना भेट दिली आणि त्यांच्या लग्नालाही आमंत्रित केलेले. करेक्ट आहे. दुसरं गोष्ट, सर रिचर्ड ब्रॅन्सन, कुणालाही सगळ्यांनाच माहिती आहे, ओनर ऑफ व्हर्जिन ग्रुप, यांनी त्यांच्यासोबत आणि इतर डबेवाल्यांबरोबर फोटो काढला आणि ते स्वतःच्या ऑफिसमध्ये लावलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे. 125 वर्षाहून अधिक जुनं बिझनेस, जगातील सगळ्यात उत्तम आणि इंजिनियस फूड डिलिव्हरी सिस्टम आहे, तरीही सिक्स सिग्मा क्वालिटी रेटिंग मिळालेलं आहे. ते 15हून अधिक देशांमध्ये त्यांनी टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये मॅनेजमेंट लेसन दिलेले आहे, जे भारतातच नाहीये, भरपूर आहेत, आणि रजिस्टर्ड विथ रिप्ले बिलीव्ह इन नॉट. तर थँक्यू, थँक्यू, धन्यवाद की तुम्ही आज मला एक अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही ज्या माझ्या ह्या पॉडकास्टमध्ये आल्यामुळे. तर थँक्यू व्हेरी मच. तुमचा मी हार्दिक स्वागत करतो आहे. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. तर बेसिकली श्री रघुनाथ मेदगे सर, मला तुमच्याबद्दल काही मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. तर बेसिकली मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की का हे सगळे मोठे लोक भेटायला आले, लाईक किंग चार्ल्स, सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे तुमच्या हिशोबाने असं का भेटायला आलेले? ऍक्च्युली त्यांना काय पाहिजे होतं, त्यांना काय शिकायचं होतं? तिसऱ्या पिढीतून चालणारा एक साधं पण जगातील मान्यता मिळवलेला टिफिन सिस्टम चालवणारा नेटवर्क. येस. खरं तर आमचा व्यवसाय 1890 पासून मुंबईमध्ये सुरू झाला आणि 1890ला इंडियावर म्हणजे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. आणि इंग्रजांचं राज्य असताना त्यांनी मुंबईचा जो विकास साधण्याचं कार्य केलं, त्यांच्याबरोबर त्यांना खाण्याचा प्रॉब्लेम होता, जेवणाचा प्रॉब्लेम होता. म्हणून तिकडनं त्यांनी तेव्हा 3.5 गावाची मुंबई, नायगाव, गिरगाव, माझगाव, नार्दगाव, गावदेवी, 7 बेटाची मुंबई आणि 3.5 गावाची मुंबई, अशा 3.5 गावामध्ये त्यांनी मुंबईचा विकास करण्याचं ठरवलं. त्यांनी तर केलं. त्यांच्यावर आपल्या भारतीय लोकांना समवेत घेऊन त्यांनी एक पारशी हाऊसवाईफ एक त्यांच्याबरोबर आली. त्यांनी गिरगावमध्ये त्या इंग्रजांच्या ज्या पसंतीचं जेवण आहे ते जेवण करायचं मेस सुरू केली आणि 100 डब्यांचं मेस, लंच टाईम डब्याचं तेव्हा त्यांनी सुरुवात केली. आणि ते डिलिव्हरी करायचं काम आमचे फाउंडर मेंबर महादेवजी हावजी बच्चे, माझ्या वडिलांचे मामा, त्यांनी 1890ला 100 डब्याचं जेवण, लंच टाईम, कारण जेथे माणसाला हार्डवर्क करायचं आहे, जिथे नेटवर्क करायचे, तिथे जेवणाची सोय, लंच टाईमाची सोय असावी लागते. परंतु त्या काळी असे हॉटेल्स, मेस वगैरे काही नसल्यामुळं
घरचं जेवण कंपल्सरी होतं आणि ते देण्याचं कार्य आमच्या डबेवाल्यांनी 100 डबे 20 माणसांनी देण्याचं काम सुरू केलं. आणि जमाना होता इंग्रजांचा, म्हणून आम्ही कधी कधी प्रेमाने सांगतो, हम तो अंग्रेजों के जमाने के जेलर तो नहीं है, मगर मुंबई के डब्बे वाले जरूर आहे. वा वा, मस्त. हा तुमचा पंचलाईन अतिशय सुंदर होता आणि खूप मला आवडला हा पंचलाईन. सो येस येस, मस्त होता तुमचा. तर ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुम्ही ह्या सगळ्या सिस्टमला शिकण्यासाठी हे सगळे आलेले ते उत्सुक होते की तुम्हाला ऍक्च्युली हा तुम्ही सिस्टम कसा करता, बरोबर आहे? हो. येस येस. तर ओके, आजपर्यंत किती कॉलेजेस, शाळा, युनिव्हर्सिटी, कॉर्पोरेट कंपनी तुम्ही सेशन घेतलेलं आहे? असे किती आणि किती देशामध्ये तुम्ही किती वर्षापासून हे केलेलं आहे? खरं तर आम्ही जवळजवळ 140 वर्षे डब्याचा व्यवसाय करत आलो होतो. परंतु आमचं नाव प्रसिद्ध होण्याला खूप विलंब लागला. जिथं पिकलं जातं तिथं विकलं जात नाही, अशी एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. बरोबर. परंतु भारतामध्ये आम्ही 130-40 वर्ष व्यवसाय करून, तिसऱ्या चौथ्या पिढीत व्यवसाय करून आमची प्रसिद्धी भारतीयांना करावीशी वाटली नाही. आणि म्हणून इंग्रजांची महाराणी एलिझाबेथ मॅडम त्यांनी आपल्या नावाने विटी टर्मिनल्स, व्हिक्टोरिया टर्मिनल्स नावाचं स्टेशन्स बांधलं. आणि इंग्रजांचा एक इतिहास खूप गाढ अभ्यास असतो इंग्रज लोकांचा. त्यांच्याकडे हिस्ट्री, इंडियामध्ये राज्य केल्यापासून आतापर्यंतचे ब्रिजेस, रेल्वेज, बिल्डिंग्स, हॉस्पिटल, कोर्ट्स, कॉलेजेस सर्वांचं रेकॉर्ड त्यांच्याकडे लिखित आहे. आणि त्यांनी तेव्हा विचार केला असेल, आपलं विटी टर्मिनल्स बांधलं तेव्हा आम्हाला बांधण्यासाठी कुणाकुणाची मदत झाली, कुणाकुणाचं कॉपरेशन मिळालं, तर ते बांधण्यासाठी तर आमच्या मुंबईच्या डबेवाल्यांनी खारीचा वाटा उचलला आणि त्या जेवणाची सोय केली. वा. कारण जेवण नसलं दुसरं काहीच नाही. माणूस चंद्रावर गेला तरी अन्नाशिवाय जगू शकत नाही, हवेशिवाय जगू शकत नाही. अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा ह्या 4 प्रमुख वस्तू असतात आयुष्यात जगण्यासाठी. आणि त्या अन्नाचा आम्ही एक, जसं तानाजी मालुसऱ्यांनी सिंहगड जिंकला तेव्हा यशवंती घोरपडीचा सहयोग करून ते वर गडावर जाण्यासाठी त्यांनी तिचा उपयोग करून घेतला, तसं एलिझाबेथ मॅडमला तिच्या मुलाला वाटलं असं, प्रिन्स चार्ल्सला, की आपल्या आजीच्या नावाने टर्मिनल्स बांधलं, आपल्या वडिलांनी तेव्हा कसा काय केला असेल ते उद्योग व्यवसाय किंवा काय कामकाज, आणि कुणी त्यांना त्यांना हेल्प केलं. त्या नावाचा उल्लेख त्यांनी मुंबईच्या डबेवाल्यांचा आल्यामुळं त्यांनी आम्हाला 4 नोव्हेंबर 2003 मध्ये भेटण्याचं नियोजन केलं. त्यांनी ब्रिटिश हाय कमिशनला फोन केला, जितेंद्र जैन साहेब आहेत, त्यांना सांगितलं मुंबईच्या डबेवाल्यांची मला मुंबईत मी येणार आहे, तेव्हा मला त्यांची भेट घ्यायची. त्यांनी 3-4 स्पॉट निवडले. एक तो पांडे म्हणून एक सिनेमा हॉल होता, त्याची भेट घेतली. अजून 2-3 ठिकाणं घेतली आणि मुंबईच्या डबेवाल्यांची घेतली. त्यांनी मला 1 महिना अगोदर सारखं टेन्शन द्यायचे, मी माझा व्यवसाय करू का नको असं मला प्रॉब्लेम झाला होता. अच्छा. तर ते माझ्यावर भडकले, अरे बाबू, एवढा मोठा लंडनचा राजा तुम्हाला भेट मागतोय आणि तुम्ही कशाला त्यांच्यासाठी असं अवॉइड करताय. त्यांना मी म्हटलं, कस्टमर इज आवर किंग, नॉट ओनली सिंग इज आवर किंग. प्रिन्स चार्ल्स ते एकटे राजे आहेत, परंतु आमचे 2 लाख मुंबईचे डबेवाल्यांचे ग्राहक, एक 2 लाख कस्टमर महाराजे, त्यांना उपाशी ठेवून मी एका राजाला भेटणं उचित ठरणार नाही. कारण आमचं डबेवाल्याचं उद्दिष्ट आहे अन्नदान महादान आहे, मानव सेवेतच ईश्वर सेवा आहे. शक्ती आणि भक्ती, जी हार्डवर्क करण्याची मेहनत लागते, ती छत्रपती शिवाजी रायांकडून आम्ही शिकलो. आणि जो बिझनेस करण्यासाठी लीनता चाहिए, नम्रता होती है, तो साधू संतांकडून आम्ही शिकलो. आणि शक्ती भक्तीच्या बलबुत्यावर आजपर्यंत आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक, पूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे सोल्जर्स म्हणून काम केलं, आणि हल्ली आम्ही वारकरी संप्रदायाची धुरा घेऊन राजे महाराजे गेल्यानंतर महाराष्ट्र भूमी अशी दैवतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. और साधू संतांचे शिक्षण असतं, सर्विंग फूड इज सर्विंग गॉड. वाव. काम कुठलंही असतो, त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं, त्यांना वेळेवर देणं आणि त्याचा थोडाफार मोबदला घेणं. कारण 5,000 मुंबईचे डबेवाले आहेत आज, आणि मी त्यांना आरामशीर सांभाळू शकतो. कारण शिकलेल्या लोकांचा मला अभिमान आहे, त्यांची मी रिस्पेक्ट करतो. परंतु शिकलेल्या लोकांपेक्षा अनपढ लोक सांभाळायला खूप सोपे जातात. कारण शिकलेल्या लोकांकडे भरपूर प्रश्न असतात, व्हॉट इज दॅट अँड दिस इज व्हॉट. जे शिकलेले नसतात त्यांच्याकडे प्रश्न कमी असतात, परंतु कामाची तत्परता जास्त असते. एक माणूस बोलला आज तर 99 माणसं आमचं ऐकतात.
आणि आजकालचा जमाना असा चाललाय की 99 माणसं बोलली तरी एक माणूस ऐकायला तयार नसतो. हो, हो, हो. म्हणून आता पॉलिटिकल आपण पार्ट्या बघतो, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, ते कुणाचा पक्ष नेत्याचे ऐकत नाही. परंतु आमचा डबेवाला वारकरी संप्रदाय आज योगायोगाने मला बोलावंसं वाटते, कारण आज दिंडी सोहळा चालू आहे. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असे वारकरी संतांची दिंडी सोहळा चालू आहे. तिथे 10 लाख 12 लाख लोक जातात. सेल्फ डिसिप्लिन असतात वारकरी लोक. एकट्या अब्दुल कसाबला दफन करण्यासाठी 10,000 पोलीस लागले, हा. एकट्या नुसतं दफन करायला मृत व्यक्तीला. आणि आज 10 लाख वारकरी लोक विदाउट पोलीस ते संरक्षण स्वतःचे डिसिप्लिन पाळून 20 दिवस आळंदी ते पंढरपूर प्रवास करतात. पायत हो. कुठेही काही चूक करत नाही. त्यांना कुठल्याही पोलिसाचं संरक्षण नको आहे. म्हणून आम्ही सेल्फ डिसिप्लिन असे लोक आहोत. आणि ह्याप्रमाणे आम्ही जेवणाचं काम करतो, डब्याचं काम करतो. आणि वारकरी संप्रदाय आमच्यावर एक पहिल्यापासून एक शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. आणि म्हणून 5,000 लोकांना मी सांभाळतो. आणि ते शिकलेले जास्त नाही आहेत म्हणून ते श्रद्धा ठेवतात. परमेश्वरावर श्रद्धा असते, ग्राहक हाच देव मानतात आणि व्यवस्थित काम करतात. शिकलेले लोक करतात, परंतु टेक्नॉलॉजीच्या आधारे करतात. आम्ही 0% टेक्नॉलॉजी वापरतो, कारण शिक्षणच नसल्यामुळं टेक्नॉलॉजीचं काय तंत्रज्ञान आम्हाला कळायला वेळ लागेल. आता प्रत्येक IT इंजिनियरला जर 20-25 हजार महिना काम करायचं म्हटलं तर त्याला शक्य आहे का? परंतु आमचे डबेवाले विदाउट टेक्नॉलॉजी 20-25 हजार मासिक वेतनामध्ये चांगल्या पद्धतीने सेवा करतात, कार्य करतात. कारण शिकलेलं नसलं म्हणून काय झालं, एक श्रद्धा असेल तर मुंबादेवीच्या कृपेने ते आज व्यवस्थित 120 वर्ष 130 वर्ष कार्य चौथ्या पिढीत करतात. जे शिकलेले आहेत आमचे ते दुसरा जॉब करू शकतात, बिझनेस करू शकतात, सर्व्हिस करू शकतात. परंतु जे सर्वच जर डॉक्टर झाले, प्रत्येक डॉक्टर जर विचार करू लागला, मी एवढा 4 डिग्र्या घेऊन डॉक्टर झालोय, MBBS झालोय, मी जर डॉक्टरचं काम करू शकतो, वकील ॲडव्होकेटचं काम करू शकेल, मी अजून काही काम करू शकतो, तर पेशंट कुठून येणार? पेशंट डॉक्टरला जरुरी असतंच. आणि होय. म्हणून पेशंट काही लोक सगळेच काय इंजिनियर, डॉक्टर किंवा काय होणार नाही. आणि म्हणून मला मोटिवेशन स्पीकर्स म्हणून बहुतेक कंपन्या मला विचारायला येतात, तुमचा डबेवाल्यांचा बिझनेसचा फंडा आमच्या कंपनीच्या HR असेल, मॅनेजर्स असेल, स्टाफ असेल, वर्कर्स असेल, त्यांना तुम्ही सांगितला तर त्यांचं मोटिवेशन वाढतं. मी बोललो मोटिवेशनचं स्पेलिंग पण मला अजून लिहिता येत नाही, किंवा मोटिवेशनचं मिनिंग काय ते मला सुद्धा कळत नाही. परंतु नाही ना, तुम्ही चला, आम्ही तुमचा सर्व 5 स्टार हॉटेलचा खर्च, विमानाचा खर्च करतो, तुम्ही फक्त 1-1.5 तासाचं स्पीच मोटिवेशन स्पीकर म्हणून आमच्या कंपनीला इव्हेंट म्हणून द्या. असं म्हणून मला 16 कंट्रीमध्ये वाव. त्यांनी मला नेलं. 16 कंट्रीमध्ये मी जाऊन आलो. भारतातलं कुठलं IT इन्स्टिट्यूट असेल, IIT असेल, IIMs असेल, भारतामधले जेवढे 7-8 शाखा आहेत IIMच्या, IITच्या, IITच्या, आणि भारतातील काश्मीर सोडून जेवढी राज्य आहेत, मग दिल्ली ते चेन्नई असेल, IIM अहमदाबाद ते कलकत्ता व्हाया गुवाहाटी असेल, प्रत्येक बिझनेस स्कूल असेल, मॅनेजमेंट स्कूल असेल, तिथे मला बोलवतात. मी हजारो लेक्चर आतापर्यंत या विषयावर दिली. वाव. कारण कसं आहे, अन्नदानाबरोबर विद्यादानाचा योग मिळाला तर अजून डबल त्याच्यात समाधान वाटतं, मानसिक समाधान वाटतं. पैसा मिळो नाही मिळो हा काही हेतू नाही, परंतु समाधानाने पैसा मिळाला. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, उत्तम व्यवहारे कमवावे धन. अशा प्रकारे उत्तम व्यवहार घामाचा, जे लोक पानी से नहाते वो अपना लिबास बदल देते हैं, और जो लोग पसीने से नहाते वो अपना इतिहास बना देते, इतिहास बना देते. अशी आमची भावना आहे, श्रद्धा आहे. वाव. वाव. आणि वाव. म्हणून मी असं भारतात सर्व ठिकाणी लेक्चर देतो, कार्यक्रमाला हजेरी करतो. आणि त्यामुळे आमच्याकडून काय आपण शिकावं आणि तुमच्याकडून आम्हाला काय घेता यावं. म्हणून माझं जे सोमया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे विक्रोळीचं, तिथे मला स्वित्झर्लंडमध्ये जगातले टॉप 16 स्पीकर्स होते. 16 स्पीकर्समध्ये म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा होता. 16 टॉप स्पीकर वर्ल्डमध्ये असतात. तर मॅनेजमेंट आपले सोमया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्यांचे 2 डायरेक्टर मला घेऊन गेले, कारण तिकडे लँग्वेजचा काय प्रॉब्लेम येत नाही. हेडफोन लावायला देतात कानाला बोलायला. आपण कुठल्या लँग्वेजमध्ये बोललो तर ज्यांना जी हवे असते ते बटन ऑन करून त्या पद्धतीने ट्रान्सलेट ऑटोमॅटिक होतं. मग इटालियन असेल, जर्मनी असेल, जापनीज असेल,
इंग्लिश असेल, पर्शियन असेल, अशा पद्धतीने माझं तिकडे कॉम्पिटिशन ठेवलं. हो म्हणजे हो. एक सरडा, एक गोलक गोलक 7 रंगी सरडा असतो. तो सरडा जिभेच्या विषाणूने किंवा जहराने त्या मच्छरला पकडायचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्येक वेळेला सापडलेच तो असं काय त्याच्या नशिबात नसतं. मच्छर पण खूप चालाक असतो, तो पण त्याला फसवू शकतो. असं त्या सरड्याचं स्वरूप त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्रिन्सिपल माझ्यासमोर सरड्याच्या रूपाने दाखवल्या आणि मला मुंबईचा डबेवाला म्हणजे मच्छर एक दाखवायला, पण मच्छर कसा त्याच्या तावडीतून सुटू शकतो हे दाखवायचा प्रयत्न वर्ल्डमधल्या सगळ्या ज्युरिस सिटीमध्ये 6,000 लोक ऐकायला होती प्रेझेंटेशन अहोरा टॉवरमध्ये. आणि तिथे आमचं कॉम्पिटिशन लावलं की जगामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी 100% टेक्नॉलॉजी वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना 99% ॲक्युरेसी शिकवू शकत नाहीत. येस 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 येस. आणि आमचे डबेवाले 0% टेक्नॉलॉजी वापरतात. परंतु मुंबईमध्ये 4 लाख डब्याचं वितरण रोज 70 डेस्टिनेशन स्टेशन आहे, लोकल स्टेशन, वेस्टर्न सेंट्रल हार्बर, आणि 2 लाख डब्याचं लंच टाइम 12:30च्या पहिलं आम्ही देण्याचं कार्य करतो. तन मन लगन से काम करना तो जिंदगी में सफल होना होता है, ऐसा हमारा जॉब है. इसलिए इसलिए कहना चाहता हूँ, रखो भरोसा खुद पर. रखो भरोसा खुद पर क्यों ढूंढते हो फरिश्ते. पंछियों के पास कहाँ होते नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने अपने जीने के रास्ते, अपने अपने जीने के रास्ते. वाह वाह वाह. एक एक अतिशय तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि मस्त बोललेलं आहे काय. आता ह्यालाच लागून आपण हा आता तुमचा जो प्रश्न मी घेणार आहे, तुम्ही जरा कॉलेज आणि स्कूलचं सांगितलेलंच आहे, आपण बिझनेस आणि ऑपरेशन बद्दल तुम्ही बोला. झिरो एरर आणि 6 सिग्मा क्वालिटीचा सिक्रेट काय आहे, तुम्ही ऑलरेडी ते सांगितलेलंच आता, पण अजून ह्या जो लाईन आहे हा बिझनेस आणि ऑपरेशन लोकांना खूप मदत करेल. की असं काय आहे तुम्ही बोलतात की कोणी शिकलेलं नाहीये, तर झिरो एरर आणि 6 सिग्मा क्वालिटीचं सिक्रेट काय आहे एक थोडक्यात जर तुम्ही बोललात तर बरं. आता मी तर पहिलेच सांगितलं, माझे 5,000 डबेवाले बांधव अशिक्षित आहे. अशिक्षित मध्ये 5वी 8वी फेल आहेत. आणि त्यांना फक्त डब्याचं कसं वितरण करा, आपलं ग्राहक कसा खुश ठेवला जाईल, आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तन मन लगन से सेवा कशी केली पाहिजे, ते त्यांचं ध्येय असतं. आणि त्या ध्येयाने ते वागतात. आणि म्हणून जे मॅनेजमेंटचे मंत्र आहेत, जे टोटल मंत्र तुम्ही अभ्यास करून 15-15 वर्ष अभ्यास करता आणि मॅनेजमेंटचे मंत्र तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेजमध्ये शिकता. मग त्याच्यात डिसिप्लिन असेल, प्लॅनिंग असेल, टीमवर्क असेल, इनोव्हेशन असेल, डिवोशन असेल, सप्लाय चेन असेल, कन्सिस्टन्सी असेल, टाइम मॅनेजमेंट, वर्क इज वर्शिप अँड ड्युटी इज गॉड, अशी भावना आम्ही ठेवतो. आणि अशी भावना ठेवून ते जे मंत्र आहेत, तुम्ही जर ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झालात, तुम्ही डिग्री घेण्यापुरते ते वापरू शकता. पण तुम्ही एखाद्या जॉबमध्ये, सर्व्हिसमध्ये, बिझनेसमध्ये लागला, ते सर्व मंत्र विसरून जाता. फक्त एवढं थिंकिंग तुमच्या माइंडमध्ये येतं, आपली सॅलरी कधी वाढणार आणि आपल्याला प्रमोशन कधी भेटणार. तसं आमचं काय तसं ठरलेलं नसतं. प्रमोशन किंवा डिग्री किंवा काय प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट काही कामाला त्याची गरज नाही. जे आहे त्याच्यात रामात नाम आहे. ठेविले अंते अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे आम्ही आमचा व्यवसाय करतो. आणि विद्या विनयन सोबते अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही जीवनामध्ये साथ संगती चालले पाहिजे. नुसतं विज्ञानावर भरोसा ठेवून चालणार नाही, अध्यात्माचं पण त्याच्याबरोबर संगोपन केलं पाहिजे, तरच माणूस लाईफमध्ये सक्सेस होतो. आणि पुढे जाऊन सांगेल, जर आकाशातील चंद्र सूर्य तारे पाहायचे असेल तर आकाशात उंच उंच उडायला शिकलं पाहिजे. हो. आणि खोल समुद्रातले जर मोती शिंपले पाहण्याची इच्छा असेल तर प्रथम समुद्रात बुडण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि दोघांचं, आकाशातील चंद्र सूर्य तारे असो, समुद्रातील मोती असो, दोघांचं जर शांती समाधान आपल्या माइंडमध्ये किंवा शरीरात आत्मशांती करायची असेल तर पृथ्वीवर अटल उभं राहण्यास शिकलं पाहिजे. कॉमन मॅन राहण्यात धन्यता मानली पाहिजे. असं सिम्प्लिसिटी असेल तर आपलं उच्च शिक्षण असो, कमी शिक्षण असो, पैसेवाले असो, आपण कमी पैसेवाले असू, दोहोचा विचार आपल्या. और समय से पहले और मुकद्दर से ज्यादा कभी किसी को कुछ मिलता नाहीये, या भरोश्यावर आम्ही आमचं जीवन जगत असतो. वाव 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 वाव. हे मी एकदम टोटली रेझोनेट केलं, कारण की का केलं, मी फक्त फायनान्स कोचच नाही, ऑथरच नाही, पण मी इंजिनियर पण आहे. आणि हे जे तुम्ही मला बोललात हा माझ्यावरती बॅकफायर झालाय, तर थँक्यू, धन्यवाद. आणि असे बरेच इंजिनियर आहेत, बरेच डॉक्टर्स आहेत,
हे नाही, असू द्या ना, ते त्यांच्या पद्धतीने करतील, त्यांच्यावर विरोध नाही आमचा. तर सगळे डॉक्टर इंजिनियर झाले तर कुणीतरी चपराशी शिपाई असिस्टंट पाहिजेच ना त्यांना. बरोबर बरोबर, वाह वाह, मस्त बोललात तुम्ही. थँक्यू थँक्यू. हाच आपला बिझनेस आणि ऑपरेशनचा झाला. आता मी एक तुम्हाला लिडरशिपच्या एक सांगेन की तुमच्या जेव्हा नवीन मेंबर येतो तुमच्यामध्ये, त्याला कसं तुम्ही नवीन मेंबरना ट्रेन करताना तुम्ही काय शिकवता जेणेकरून क्वालिटी कायम राहते, असं आता तुमच्या ह्याच्यामध्ये हा एक लिडरशिपचा मला विचारायचं आहे. खूप छान प्रश्न आहे. लीडर कैसा होना चाहिए जो तन से करे सेवा, धन से करे परोपकार, मन से करे भरे विचार. वाव. ऐसा लीडर असेल तर आपल्या गावकऱ्यांना, आपल्या नातलगांना, कारण आमचे जे विभाग आहे डबेवाल्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते छत्रपती शिवाजीरायांनी जिथे राज्य केलं, मग रायगड ते शिवनेरी, जन्म शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि राज्य स्थापना रायगडावर केली. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या जे पर्वत रांगा आहेत, 7 मावळं आहेत, त्या मावळामधील आम्ही डोंगरावर वाढलेलो डबेवाले आहोत. त्या हो. डोंगरावर आजपर्यंत कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कॉन्व्हेंट स्कूल नाही, कुठल्याही डेव्हलपमेंटची साधनं नाहीत, रस्ते नाहीत, लाईट नाही. आम्ही निसर्गाशी लढणारी माणसं आहोत. म्हणजे आमच्या जन्मापासून तरुण वयापर्यंत आम्ही निसर्गाच्या सानिध्यातच वाढले. कुठली सुविधा आम्हाला नकोय. डोंगर चढणे, डोंगरातील मिळेल ती भाजी खाणे, डोंगरात पिकेल ते खाणं, त्याच्यावर जीवन जगणं. कारण आमच्याकडे अजून डॉक्टरकडे जायची सुविधा नाही, हॉस्पिटल नाही. परंतु जो चलता हुआ आदमी और दौड़ता हुआ घोडा कभी जल्दी बूढ़ा होता नाहीये, अशी आमची हालत त्या 7 मावळांमध्ये आम्ही राहिल्यामुळं, आम्ही एखाद्या डबेवाल्याच्या टीममध्ये समजा बेरोजगार असेल, त्याचा परिवार शेती थोडी असते, ते काय भात शेती असते आणि गाईचं दूध, जनावरं असतात, म्हशी असतात, ते सांभाळायला सिनियर सिटीजन आहेतच. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं काय जे जवान असतात, नवीन पोरं असतात. आता कुठे-कुठे माध्यमिक शाळा सुरू झाल्यात, प्राथमिक शाळा सुरू झाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, 4थी, 5वी, 6वी. शिक्षक लोक पण येऊ शकत नाही 4-4 महिने पावसाळ्यात तिकडे शिकवायला. नद्या नदी नाल्यातून त्यांना मुलांना जाता येत नाही. 6 महिन्यात काय शिकणार? तर ते आली एप्रिल, मेची सुट्टी परत आली. म्हणजे एवढ्या थोड्या जीवनात काय शिकता येतं थोडंफार, ते शिक्षण त्यांना काही नोकरी मिळत नाही, कुठल्या डिग्र्या मिळत नाही. मग अशा लोकांना जर व्यवसाय करायचा असेल, तर आम्हाला इकडे कस्टमर वाढल्यामुळे आम्हाला जॉईन करावं लागतात नोकरवरती किंवा वर्किंग पार्टनर. नोकर सिस्टीम आम्ही आटवून टाकलेली आहे. वाव. सर्व डबेवाले वर्किंग पार्टनर आहे, शेअर होल्डर आहे. हे त्यांना त्या काम केल्याचं समाधान मिळावं. जशी IPL क्रिकेट टीममध्ये सर्वांना रिस्पेक्ट सारखी असते, तसे आमच्या प्रत्येक डबेला रिस्पेक्ट दिली जाते. त्याचं मानधनही सेम असतं, कधी कम जादा नसतं. आणि त्याला आम्ही मुंबईमध्ये आणतो. एखादी प्रत्येक गावकीची एखादी खोली असते, कॉमन रूम, जिथे त्याला कुटुंब थाटता येत नाही किंवा काय राहण्याची सोय नसते. त्या कॉमन रूममध्ये त्याला झोपवलं जातं, राहण्याची सोय केली जाते. त्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये आम्ही ₹5,000 वेतन देतो, कारण त्याचं जेवणाचं, ट्रॅव्हलिंग करण्याचं. मग त्या 6 महिन्यात त्याने डबेवाल्याबरोबर फिरायचं. मग हिंदी लँग्वेज शिकायची, रोडची माहिती करायची, रेल्वेत कसं चढायचं, कसं उतरायचं, ती ट्रेनिंग घ्यायचं, कस्टमरशी कसं नम्रतेने वागायचं, कोडिंग सिस्टमबद्दल कसं हे आहे ते शिकण्यासाठी 6 महिने त्याला पुरेसे होतात. तो 6 महिन्यात एखादा बैल बैलाबरोबर बांधला, की तो आपोआप हातगाडीला चालतो, बर्फाच्या गाडीला चालतो. कारण त्याला बैलाला सुद्धा ट्रेनिंग द्यावं लागतं, परंतु त्याला आधी चालवायला शिकावं लागतं. अहो, खटरा गाडीला झोपतात, बैलगाडीला झोपतात, मग तो आपोआप ट्रेन घेऊ शकतो. तसं आमचा डबेवाल्यांचा आहे. तो ट्रेन एकदा झाला, की त्याला मग 2 वर्ष आम्ही त्याला सॅलरी देतो 10,000. तो सॅलरीवर पगार कर. आणि जर तो एखाद्या टीममध्ये सिलेक्ट व्हायचा असेल, त्या टीम लीडरला, त्या ग्रुपला त्याची गरज भासली, त्याला वर्किंग पार्टनर केलं जातं. वाव. वर्किंग पार्टनर म्हणजे डबेवाला बिझनेस रोडचा बिझनेस बिलकुल नाहीये. तो डबेवाला बनायचा असेल तर त्याला ₹60,000-70,000 आजही द्यावे लागतात कॅपिटल मनी म्हणून. म्हणून आमच्या डबेवाल्यांच्या पतपेढ्या आहेत, संस्था आहेत. तुम्हाला जर वर्किंग पार्टनर एखाद्या ग्रुपमध्ये व्हायचं असेल, तर जुन्या टीमला त्याने त्यांची मेहनतीचा मेहनताना मिळावा म्हणून त्याला वर्किंग पार्टनर करायचे. 10-20 वर्ष त्यांनी धंदा वाढवलाय, बिझनेस वाढवलाय. त्याला त्याचं काहीतरी त्या टीमला बेनिफिट मिळावं म्हणून ते 70,000 त्या टीमला तो देऊन त्या टीममध्ये एक्स्ट्रा मेंबर सामील होतो. आणि जेवढं जर महिन्याला जेवढं इन्कम सोर्स असेल, ते सर्वांना इक्वली डिवाइड केलं जातं. आणि विकताना समजा मी थकलो, रिटायर झालो, मला गावी जायचंय, तर 70,000 समजा ₹1,00,000 बी कॅपिटल मनी होऊ शकते. आणि येस. म्हणून तो रिटायर होताना ₹1,00,000 गावी जाऊन म्हणजे रिटायर पेमेंट घेऊन तो गावी आराम करतो किंवा आपल्या फॅमिली मेंबरला त्याच्या जागेवर जॉइन बी करू शकतो.
वाह वाह वाह, एकदम मस्त उत्तर दिलं तुमचं. मला हे आवडलंय की तुम्ही तुमच्या ह्या जे डबेवाल्यांच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही एम्प्लॉय न करता ऑन्टरप्रेनर करता, आणि तो ऑन्टरप्रेनर प्रत्येक माणूस हा तुमच्यामध्ये एक बोलतात ना फ्रीडम असतो, एक लीडर असतो, आणि तो त्याच्यापेक्षा ते क्वालिटी मेंटेन करते. हाच एक तुमचा एक राज आहे. तर थँक्यू आता थँक्यू. नोकरी नोकरी असती, मालक मालक असतो. बरोबर बरोबर बरोबर. मालकाला 15 तास ड्युटी केली तरी काय फरक पडतो, बिझनेस जॉब साठी तेवढं हार्ड वर्क करू शकतो. नोकराचे 8 तास झाले की तू घरी कधी सुटेल, लंच टाइमला टाइमपास करेल, टी टाइमला टाइमपास करेल, टॉयलेटला जायचा बहाणा करेल. ही नोकरीची नोकरी सिस्टम आहे, कुणाची असो, तुमची माझी सर्वांची सिस्टम आहे. पण मालक तो मालक असतो, नोकर तो नोकर असतो. बरोबर बरोबर. आणि हाच जो उत्तर आहे लिडरशिपच्या ज्या उत्तरामध्ये तुम्ही मध्ये आधीच्या बिझनेस अँड ऑपरेशन मध्ये अजून तुम्ही भर टाकली ह्याच्यामध्ये. तर अजून एक आता आपण एक आता मी एक बिंग फायनान्स कोच आहे, बिंग फायनान्शियल एरियामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल. ह्याच्यामध्ये मला दोन प्रश्न विचारायचे. कमी उत्पन्न असून सुद्धा डबेवाले पैसे कसे बचत करतात? आजच्या तरुण पिढीला तुम्ही ही सिम्प्लिसिटी आणि पैसे याबद्दल काय सल्ला द्याल? आता ह्याबद्दल मी पहिलेच तसं सांगितलंय की वारकऱ्यांची, संतांची, साधूंची आमच्यावर कृपा आहे. संतांनी साधं जीवन जगलं, हायफाय जीवन जगण्याचा त्यांचा हेतू नसतो. म्हणून ते साधं जीवन जगण्यात लहानपणापासून शिकलेले आहेत. निसर्गाबरोबर कसं जगायचं हे त्यांना त्यांचा त्यांच्या अनुभवी आहे. आणि म्हणून अनेक मनात एक भावना असते. माणसाचं आयुष्य पुढे 100 वर्ष असायचं, आता 70-80 वर आलंय. त्यातले 20-25 वर्ष शिक्षणासाठी जातात, बालवय. म्हातारपण 20-25 वर्ष. बिझनेस बिझनेस जॉब सर्व्हिस किती वर्ष करायचे असते? 15-20 वर्ष. आणि बरोबर परमेश्वर प्रत्येकाला 15-20 वर्ष लाईफमध्ये सुधारण्यासाठी, त्याचं लाईफ बनवण्यासाठी देत असतो. आणि म्हणून त्या लाईफमध्ये त्यांनी योग्य विचार करून योग्य मार्गदर्शन केलं तर जवानी में स्वार बुढ़ापा में रोया, अशी हालत व्हायला नको. आणि म्हणून जितनी चावी भरी रामने उतना ही चले खिलौना, रोते रोते हसना शिको हसते हसते जीना. या पद्धतीप्रमाणे तो जगत असतो, करत असतो, आणि आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, आणि इतरांनाही जगू शकतो. वाव वाव वाव, मस्त मस्त, छान उत्तर दिलात तुम्ही. आता एक मी एक ग्लोबली एक आन्सर प्रश्न विचार. जेव्हा किंग चार्ल्स आलेले, जेव्हा रिचर्ड ब्रॅन्सन तुम्हाला भेटायला आले, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? आता बघा, ज्या दिवशी तुम्हाला सांगावंसं वाटतं, आमची श्रद्धा पांडुरंगावर आहे, अच्छा. रामावर आहे, कृष्णावर आहे, शंकरावर आहे. आणि आपले जे सर्व परमेश्वरी श्याम वर्णाचे आहेत, राम असेल, कृष्ण असेल, शंकर भगवान असेल, पांडुरंग असेल, सर्व श्याम वर्णाचे आपले कृष्ण परमेश्वरावर श्रद्धा असते. काळे म्हणजे श्याम वर्ण आला. आणि ते श्याम वर्णाच्या रूपाने आम्ही जेव्हा प्रिन्स चार्ल्स आले भेटायला, त्या दिवशी 4 नोव्हेंबर 2003, आणि त्या दिवशी आषाढी एकादशी, आपलं कार्तिकी एकादशी होती. पंढरपूरची कार्तिक एकादशी असते. आमचे काही लोक वारीला पण गेले होते पंढरपूरच्या दर्शनाला. कार्तिकी एकादशी असते. वर्षात 4 एकादशी असतात मोठ्या ना, 2 आषाढी आणि 2 कार्तिकी. बरोबर बरोबर. तर त्या पंढरपूरला आम्ही गेलो. त्याच दिवशी आम्हाला समाधान वाटतं की आम्हाला काळा परमेश्वर पांडुरंग असेल, राम असेल, शंकर असेल, कृष्ण असेल, काळ्या परमेश्वरातून पांढरा विठोबा येऊन भेटला प्रिन्स चार्ल्स. आणि वाव. आमच्या डबेवाल्याचं नाव पूर्ण जगात 7 समुद्रा पलीकडे नेण्याचा प्रयत्न पांढऱ्या रंगाने त्या दाखवून दिला. ही आमची पांडुरंगावरील श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेने आम्हाला त्याचं घामाचं चीज झालं असं वाटतंय. वाव वाव, काय उत्तर दिलं तुम्ही. खूप अमेझिंग तुमचं उत्तर होतं. येस येस. आता मी जास्त तुम्हाला प्रश्न नाही, फक्त एक लास्टचे मी एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की टॉप इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही दिलेला मेसेज काय होता, आणि कॉर्पोरेट जे लीडर आहेत, ऑन्टरप्रेनरनी तुमच्याकडून काय शिकायला हवं? मी हिंदीत उत्तर देऊ शकतो इन येस शॉर्ट. येस, हिंदीत हिंदी. जब हौसले जब जब हौसले बुलंद हो जाते हैं तो कठिनाई अपने आप दूर चली जाती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, उड़ाने भरने के लिए हौसले बुलंद होने चाहिए, हौसले बुलंद चाहिए. वाव. तन मन लगन से काम करो. सर्विंग फूड इज सर्विंग गॉड. ड्यूटी इज वर्क. हार्ड वर्क करो, ड्यूटी को भगवान मानो. यही भगवान अपने अंतरात्मा में जीने की साधना रखो, तो लोग अपने पीछे जरूर आ सकते हैं. रिचर्ड ब्रॅन्सनने आमच्या बरोबर दादरच्या चर्चगेट लोकल ट्रेनने लगेच डब्याच्या कंपार्टमेंटमध्ये सफर केली. त्यांनी हातात डबा आणला लंडनहून बनवून. डबेवाल्यांसाठी रेड टी शर्ट, त्यांच्यासाठी ब्ल्यू टी शर्ट, आणि पॉकेटवर लिहिलं होतं ॲडव्हर्टाईजसाठी कंपनीच्या
की व्हर्जिन अटलांटिक एअरवेज आणि जेव्हा मी दादरच्या चर्चगेट स्टेशनला प्रवास केला, रेल्वे HR लोकांनी सर्व PRO लोकांनी सर्व चर्चगेट स्टेशनचा माहोल चेंज करून ठेवला होता. पोलीस होते, मीडियाचे लोक होते, दूरदर्शनवाले होते, न्यूज प्रिंट मीडिया होते. सर्वांनी आमचं सिस्टमॅटिकली काम रोज बघतातच. परंतु रिचर्ड ब्रॅन्सन आल्यामुळं त्यांनी सांगितलं की पोलीस आले आमच्याकडे, जरा डबेवाले तुम्ही ह्या गेटने सर्व एका रांगेत जायचं, बाकी लोकांसाठी दुसरे दरवाजे उघडे करू आम्ही, त्यांना तुमच्या गेटनी प्रवेश नाही. आज रोज करत नाही आमच्यासाठी शेवावडी, पण त्या दिवशी केली त्यांच्यासाठी. आणि सर्व डबेवाले आम्ही एका रांगेत बाहेर गेलो. आता मला पार्ल्याच्या डबेवाल्यांना माहित होतं की आज रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या आमच्या बरोबर आहे. बाकीचे बोरवरून आले, विरारहून आले, कल्याणहून आले, त्यांना काय माहित नव्हतं. त्यांना ते लागले गुस्सा करायला. रिचर्ड ब्रॅन्सनने हातात डबा धरला, आमची कम्प्युटर कोड टोपी ठेवली, हातात डबा धरून उभे राहिले आणि त्यांना मीडियाच्या लोकांनी फोटो काढत होते. त्यांचे पण फोटोग्राफर होते तिकडचे बाहेरचे. तर आमच्या लोकांना काही माहित नाही का हे टाइमपास करतात का बरोबर. ते मराठीत चिडले त्या रिचर्ड ब्रैंसन जल्दी करो, हमारे कस्टमर को डब्बा लंच टाइम देने में देरी हो जाएगी, आप जल्दी करो. कोई मराठी में गुस्सा करते, कोई धक्का मारते थे उसको. मीडिया के लोग बहुत होशियार रहते, उन्होंने जोर से बोल मारा, रिचर्ड ब्रैंसन क्यों डब्बे वाले के काम में दखल दे रहे हो. रिचर्ड ब्रैंसन हाथ जोड़ के हाथ में डब्बा लेके टोपी पहन के बोले, अरे भाई मैं वर्जिन एटलांटिक एयरवेज का चेयरमैन हूँ, मेरे 500 कंपनी पूरे वर्ल्ड में नेटवर्क कर रही है, और मैं डब्बे वाले के साथ एक फोटो निकालूंगा, डब्बे वाले के साथ ऐसे दीवार के साथ बड़ा फिल्म बनाऊंगा, पिक्चर बनाऊंगा, और जितने भी टोटल वर्ल्ड में जितने भी बड़े सिटी में मेरे बड़े बड़े ऑफिस है वर्जिन एटलांटिक एयरवेज के, उसके दीवार के पास जहाँ मेरे स्टाफ एंट्री करते हैं, रोज रोज काम पे हाजिर होते 10-11 बजे, तो उनको मैं फोटो दिखाऊंगा. काम करो तो मुंबई डब्बे वाले जैसा करो, 6 सिग्मा छोड़ो, मगर 2 सिग्मा तक अपनी एयरवेज लेके जाने की कोशिश करो. ऐसा संदेश देने के लिए रिचर्ड ब्रैंसन ने पूरे वर्ल्ड के जितने टॉप कंट्री में टॉप ऑफिस के वो बड़े ऑफिस में ऐसे डब्बे वाले के साथ फोटो चिपका के रखे हुए. ऐसा हमारा काम है. सब सुखी रहे, और बिजनेस का फंडा हम पूरे वर्ल्ड को दे सकते हैं फ्री ऑफ कॉस्ट. हमें कोई चिंता नहीं, हमारा कंपटीशन करने के लिए वर्ल्ड में किसी के पास शक्ति ताकत नहीं है. तो लो कॉस्ट रिलायबल सर्विस कौन करेगा इतना, और इतना मेहनत का काम है. 140 साल से काम कर रहे, नेटवर्क सिस्टम है. आज तक हमारे डब्बे वाला का एक्सीडेंट हुआ नहीं है, रेलवे में नहीं हुआ है, रोड पे नहीं हुआ है. जो दिवस येईल कैसा नाही ध्येयाचा भरोसा, असे आमची भावना असते. परंतु डिसिप्लिन मध्ये ते राहतात, एकमेकाला सर्व्हिस द्यायला अवेलेबल असतात, एकमेकाला मदत करायला अवेलेबल असतात. आणि म्हणून एवढा कारभार आमचा 100 वर्षाच्या पुढे आम्ही काम करत आहोत, आणि परमेश्वराच्या कृपेने असंच करत राहू. आणि जाते जाते एक संदेश देतो, खुदा हो भगवान हो, खुदा तेरे दरबार में हम फरियाद करते हैं, खुदा तेरे दरबार में हम फरियाद कर रहे, इतना ज्यादा नॉलेज हमारे 5,000 डब्बे वालों को मत दो, जो हमारा डब्बे वालों का बिझनेस बर्बाद कर दो, बर्बाद कर दो, बर्बाद कर दो. वाह वाह, मस्त. तुम्ही हा जो मेसेजचा उत्तर दिलात, जे टॉप इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही दिलेला मेसेज ही कळाला, कॉर्पोरेट लीडरला ही मेसेज मिळाला, ऑन्टरप्रेनरला ही मिळाला. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं, डब्बेवाले यांनी बिग मनी ऍप MBA न करता एक वर्ल्ड क्लास सिस्टम तयार केली. तुमच्याकडे तर त्यांच्याहून जास्त रिसोर्सेस आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन तुम्हाला हवा. तर बेसिकली मी तुम्हाला एक सांगेन, दे बिल्ड अ वर्ल्ड क्लास सिस्टम विदाउट अ बिग मनी ऍप MBA. इमॅजिन what you can do with your business, what you can do with your resources if guided rightly. One, जर तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचं, want to know how to apply this success principle to your financial life, तर तुम्हाला इकडे लेट्स स्टार्ट युअर जर्नी. तर आय बिलीव्ह प्रत्येक माणसाला, प्रत्येक इन्स्टिट्यूटला, प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक कॉर्पोरेटला शुड नो द मुंबई डबावाल्यांची सक्सेस स्टोरी ही त्यांना माहिती पडायला. इफ यू वॉन्ट टू नो द सिक्रेट बिहाइंड दिस वर्ल्ड क्लास सक्सेस, whether to create personal success, grow professionally or build a scale your business. जरी तुम्हाला हा सिक्रेट, जर तुम्हाला हा वर्ल्ड क्लास सक्सेस आहे, जशी तुमची पर्सनल सक्सेस असो, प्रोफेशनली असो, किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसला स्केल करण्यासाठी, बिल्ड करण्यासाठी, यू कॅन कनेक्ट हिअर. येस सर. तर लास्टला मी माझा हे बोलतोय, डब्बेवाले यांचा सक्सेस फक्त टिफिन डिलिव्हरचं नाही, तर ते एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये डिसिप्लिन, कमिटमेंट आणि व्हॅल्यू बेस्ड ग्रोथ याचा आहे. अँड दिस सिस्टम कॅन ट्रान्सफॉर्म युअर लाईफ अँड बिझनेस टू. तर थँक्यू व्हेरी मच. तर मला हे सगळ्यांना सांगायचं, आणि तुमचाही
स्वागत आहे तुमचंही. मला थँक्यू मनापासून बोलायचं आहे की जे जे तुम्ही माझे जे प्रश्नांचे उत्तर जसं तेंडुलकरनी जसं ते बोलतात ना, ब्रेटलीनी जसा बॉल टाकलेला तसं तेंडुलकरनी त्याच वेगाने बॉल मारला, तसे तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच वेगाने तुम्ही दिलं. अजून एक गुगली टाकू का? हो, द्या ना, द्या द्या द्या. कामयाबी हाथों के लकीरें में नहीं होती है, कामयाबी हाथों की लकीरें में नहीं बल्कि माथे के पसीने में होती है। यही इंसान में अपने नसीब को आजमाना चाहिए, और बिना किताबों से जो पढ़ाई सीखी जाती है उसे जिंदगी कहते हैं, जिंदगी कहते हैं। वाह 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 वाह, थँक्यू थँक्यू थँक्यू. जबरदस्त बोलले आणि तुमच्याबरोबर बोलून मला धन्यवाद. तुम्ही जो जो वेळ काढलेला आहे या पॉडकास्टसाठी त्याच्यासाठीही धन्यवाद. आणि हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना मदत करेल आणि बरेच बिझनेस ऑन्टरप्रेनर ह्या लोकांना हा मोटिवेट करेल. तुमचं नाव मी स्टार्टिंगला बोललेलो की तुम्ही मॅनेजमेंट गुरु आणि खरोखर मॅनेजमेंट गुरु आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहे आणि महाराष्ट्रालाच काय की भारताला पण तुमचं जे बोलतात ना अभिमान आहे. सो थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्यासाठी बोलू एक अजून? बोला बोला. जिंदगी में अगर कोई सबसे सही रास्ता दिखाने वाला होता है तो वो है अनुभव। वही अनुभव आपसे सीखे और फले। आपको सभी के लिए, भाई अभिषेक के लिए शुभेच्छा और सदिच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. If you visit Mumbai, you are bound to notice the Dabbawalas. You may not realize this, but the Dabbawalas are a very important part of life in Mumbai. They are the ones who make sure that nearly 200,000 people get their lunch in time at their offices or schools every day from home. Their operations are so efficient that world personalities like Prince Charles and Richard Branson have visited them. They have been invited for lectures at business schools. They are even said to be Six Sigma compliant. Now, what is a dabba? A dabba is simply a tiffin box carrying home-cooked food, which is to be delivered from the home to a person in an office or a school. And the dabbawala is a person who picks up the food from the home and ensures that it is delivered to the right office to the right person on time. नमस्कार, मेरा नाम रघुनाथ धोंडेवा मेदगे हूँ। मैं डब्बावाला एसोसिएशन का प्रेसिडेंट हूँ। हमारी डब्बा का सर्विस 18 से 90 से शुरू है। हमारे टोटल 5000 मेंबर्स बम्बई में कार्यरत है। It all may sound fairly simple, but imagine doing this in one of the most densely populated cities in the world. The dabbawalas have high rates of accuracy and their error rates are shockingly 1 in a million only. And what is even more impressive, that all the dabbawalas are fairly illiterate and have no use of any technology. The only motorized transport used is the Mumbai local trains. Other than that, they make use of hand-drawn carts and bicycles. मेरी ग्रुप की साइकिल है, अंधेरी स्टेशन में छोड़ के जाता हूँ, तो मैं दूसरे ग्रुप की साइकिल डिलीवरी के पॉइंट पे यूज करता हूँ और मेरी साइकिल वो लोग यूज करते हैं. The dabbas or the lunch boxes have a color coding scheme which makes sure that they get to the right destination. The structure of this organization is fairly flat. It has just 3 levels. First, the governing body. Second, the team leads or the supervisors. And third, the dabbawalas. And everyone is an equal shareholder in this organization. There are no bosses and the earnings are equally divided. हर एक बंदा का काम टीम के लिए करना है. अगर एक बंदा कम काम करेगा तो पूरी टीम की इनकम सोर्स लो हो जाती है. All the dabbawalas come from the same Warkari sect, and whenever any replacement is required, villages that have this Warkari sect are approached for suitable candidates. To join this organization as a dabbawala, the dabbawalas have to bring a few things: a long wooden crate, 2 bicycles, and ₹20 for a Gandhi cap that they wear. And how much do you think would it cost to avail of this very efficient dabba service? Less than $10 a month. While the operations are fairly simple, the dabbawalas are now beginning to work with newer technologies. You can SMS them or you can also log on to their site mydabbawala.com to avail of their services. अभी लंदन में भी प्रिंस चार्ल्स की शादी में जाकर आया हूँ. इटली में 2 बार जाने का मौका हमें मिला है. फोर्ब्स मैगजीन ने भी हमारी रिसर्च की थी. बीबीसी ने भी डॉक्यूमेंट्री वहाँ बना के दी थी. हमारे ऊपर देखते हैं कि इनको क्यों ना 6 सिग्मा देना चाहिए. हमें तो पता ही नहीं 6 सिग्मा क्या है. And given their reach in Mumbai,
Microsoft has also partnered with the Dabbawalas. The Dabbawalas distributed leaflets and wore Microsoft branded clothes to spread awareness of genuine Windows softwares to their customers. 5,000 बम्बई के डब्बे वाले 4 लाख टिफिन का ट्रांजैक्शन पर डे लोकल ट्रेन से, साइकिल से और मैन पावर की वजह से कर रहे हैं। I'm Premjit Singh, showing you Mumbai.